भुजबळ होते तेव्हा UPAचं सरकार होतं. आदरणीय पवारसाहेब या देशाचे कृषी मंत्री होते आणि पहिल्या रोमध्ये मनमोहन सिंग साहेब, प्रणब मुखर्जी, सोनियाजी, पवारसाहेब, चिदंबरम साहेब असे पहिल्या रोला बसायचे. आम्ही सगळे त्या मधल्या ब्लॉकमध्ये दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या रोला आम्ही सगळे ज्युनियर लोक तिथे बसायचो. आणि संदीप, तुम्हाला ही गोष्ट कदाचित माहिती नसेल, पण या तुमच्या कुटुंबांचे एक उपकार माझ्यावर आहेत हे मी आयुष्यात कधी विसरणार नाही. तेलंगणाचा सरकार करायचं का नाही याची चर्चा होत होती. आंध्र प्रदेश विभागायचा आणि एक राज्य आंध्र प्रदेश होईल आणि एक तेलंगणा होईल अशी मोठी चर्चा चालली होती. आणि काही खासदार म्हणत होते नाही, आंध्र प्रदेश एकत्रच राहिलं पाहिजे. आणि काही खासदार म्हणत होते नाही, त्याचं विभाजन झालं पाहिजे. असं मोठं युद्ध आणि चर्चा चालली होती. आणि एक खासदार होते, त्यांनी एक स्प्रे आणला आणि तो स्प्रे इतका त्यांनी त्या AC हॉलमध्ये टाकला की सगळ्यांना एकदम खोकला यायला लागला, कुणाचे डोळे चुरचुरायला लागले. आणि एक्झिट मागच्या बाजूला, त्याच्यामुळे मागचे खासदार सगळे पटापटा बाहेर निघून गेले, राहिले सगळे पहिल्या रोमधले. संजीव नाईकांनी बाहेर नाही गेले, ते त्या टेबलावरनं उडी मारून पुढे जाऊन पहिलं त्यांनी काय केलं की आदरणीय पवार साहेबांचा हात धरला, त्यांना नॅपकिन दिला आणि सांगितलं तोंडावर नॅपकिन ठेवा, सदा इथून बाहेर चला. आधी मी हे कधी दृश्य, आजही मी इथे बसल्या बसल्या ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर आलं. आणि संजीव मला म्हणला तुम्ही ताई इथेच थांबा, मी जातो आणि मी साहेबांना तिथून व्यवस्थित बाहेर काढतो. तो दिवस आणि आजचा दिवस मी कधीही संजीव आणि त्यांच्या कुटुंबाने केलेल्या त्या दिवशीचं माझ्यावरचा उपकार म्हणणार नाही, उपकार म्हणलं की जरा अंतर येतं. जे प्रेम एक भाऊ म्हणून दाखवलं हे मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. त्यांनी सगळ्यांनाच, म्हणजे एकट्या पवार साहेबांना त्यांना झालं, घाईघाईनी सगळ्यांना बाजूला केलं. त्यानंतर सोनियाजी त्यांच्याच बरोबर, चिदंबरम साहेब, सगळ्यांना पट 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 सगळ्यांना संजीवनी पुढाकार घेऊन तिथून बाहेर आले. त्यानंतर मग तिथे सगळी सफाई झाली. तो एक व्हाईट स्प्रे होता. जर आम्ही सगळे तिथे थोडा वेळ जास्त आत थांबलो असतो तर काय झालं असतं मला माहिती नाही. पण संजीव नाईकांनी, हे कुटुंबाचे संस्कार आहेत आणि त्याच्यामुळे संदीप असेल, संजीव असेल, हे सगळे आपल्या कुटुंबातलीच मुलं आहेत. आणि त्याच्यामुळे जेव्हा जयंतरावांनी निर्णय घेतला, आदरणीय पवार साहेबांनी निर्णय घेतला, त्याच्यामुळे पक्षात इच्छुक होते, नाही मी म्हणणार नाही.